आज जाऊया आपण चक्रवाढ व्याजच्या दुसऱ्या पार्टवर. ठीक आहे, दुसरा पार्ट काय, दुसऱ्या पार्टमध्ये क्वेश्चन कसे असते बघा बेटा. आतापर्यंत आपण काही कठीण क्वेश्चन पाहिले, आता बघूया दुसरे क्वेश्चन. बघा पहिला क्वेश्चन बघूया. तीनशे 60चे 18%, 360चे 18% बरोबर एक्सचे 6%, तर एक्सची किंमत किती, हा प्रश्न विचारला आपल्याला. ठीक आहे, एक्झामिनरने याचे ऑप्शन बघा काय काय आहे. 1400, 1080, 1440 आणि 120 हे ऑप्शन दिले बेटा आपल्याला. ठीक आहे, आपण काय करायचं बेटा, आता दोन गोष्टी बनते. एक तर राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट साईड, म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. ठीक आहे, किंवा काय करायचं, सगळं सोपं सांगतो मी, असं भानगडीत नाही पडायचं. बघा 360चे आहे तर गुणाकार, पर्सेंटेजचं साईन आहे तर सोडून द्या त्याला, त्याचे काही घेणं देणं आपल्याला. ठीक आहे घेणं देण्याचं कारण सांगतो बघा. घेणं देणं आहे असं नाही म्हणता येईल. आणि हा एक 6%. पर्सेंटमध्ये काय होते, टक्केमध्ये टक्के कटून जाते, म्हणजे कटते, तर त्याच्यात लक्ष नाही द्यायचं. ठीक आहे, पर्सेंटेज कटला तसा आहे. आणि मग एक्स विचारला. ठीक आहे बेटा, तर एक्स म्हणजे किती, 6 1 6 साइन त्रिक 18 है ना. 3 0 3 1 18 8 8चं किती 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, म्हणजे सोप्यात सोपं किती 1080. पुष्कळ सोपा आहे बेटा, पुष्कळ सोपायचा. आन्सर किती आला 1080. कळलं का, 1080. सेकंड क्वेश्चन आहे बेटा, 7200चे 4% बरोबर एन गुणाकारात 12%, तर एन इज इक्वल टू वॉट, एनची किंमत काय. सोपे क्वेश्चन आहे बेटा. आता बघा पर्सेंटेज नव्हते का पहिले काय विचारलं होतं, किंमत विचारली. आता पण काय विचारली, किंमत. तर काय 7200 गुणाकारात 4 गुणाकारात किती 12, बस आणि काय एन इज इक्वल टू, एन इकडे आला मग किती 12 1 12, 12 सखम 72, म्हणजे 6 चोक काय होते 24. तर एनची किंमत किती आली 2400. किती आली 2400. वेळ लागत आहे का बेटा, वेळ नाही लागत. आपल्याला त्या पद्धती शिकवत नाही है ना, पुष्कळ स्टेप करायला लागतात, किंवा एवढं काही करायची गरज नाही. हे बेसिक क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे बेसिक क्वेश्चन आहे. याच्या समोर जाऊया आपण बेटा. तर आता बघा क्वेश्चन थोडासा चेंज केला मी. पहिले किमती विचारलं होता, म्हणजे हीच किंमत. आता काय विचारत आहे, एक्सची किंमत, म्हणजे टक्केमध्ये विचारत आहे तो. इथे किती टक्के म्हणतात तो. तर हे बघा याचे ऑप्शन बघा काय असते. ऑप्शनचं सोडून द्या, सोपी क्वेश्चन आहे. सेम करू, 1200 गुणाकारात किती करू बेटा 8, 1200 गुणाकारात किती 8 करू. ठीक आहे, मग ते काय करू, हे इक्वल्स टूचं साईन आहे, बरोबरचं चिन्ह आहे ते खाली आणून टाकू. हे आणलं आणि इथे काय एक्स टक्के, हे 0 गेले, हे 0, 4 1 4 4 त्रिक 12, म्हणजे एक्स टक्क्याची व्हॅल्यू किती आहे बेटा 24. एक्स टक्क्याची व्हॅल्यू किती आहे 24 आहे, म्हणजे आपलं उत्तर काय येणार बेटा 24 येईल. किती येईल 24 येणार आहे. कळतं आहे का बेटा, सोपी आहे, पुष्कळ सोपी आहे, इतकं काही कठीण नाही आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. ठीक आहे, आता बघा थोडा क्वेश्चन कठीण बनवला मी. 72चे 12.5% बरोबर 2400चे किती टक्के. बघा ऑप्शन पण फ्रॅक्शनमध्ये आहे. 62 102%. ठीक आहे, 37 102%. ठीक आहे, 25%. ठीक आहे, 27 102%. ठीक आहे, आता बेटा मी तुम्हाला एक गोष्ट शिकवली बेटा. एक त्याला सरळ पण करू शकतो, किंवा मग काही प्रॉब्लेम नाही. एक तर सरळ करून 12 2 24, 24 आणि 1 25, 25 बाय 2 होते. किंवा मी पर्सेंटेज शिकवते वेळी एक गोष्ट बोललो होतो, 1/12 102चा अर्थ काय होते, डिवाइड बाय 8 होते. नाही माहिती सांगून देतो. 100 भागीला किती 8 करू, 8 का 8 उरले किती 2, 8 2 16 उरले किती 4, म्हणजे 12 408 येते बेटा, म्हणजे किती ती 1/2 येणार आहे. म्हणजे आपण याला असंही पकडून समजू शकतो की 1/8 म्हणजे डिवाइड बाय 8, किंवा भागाकारामध्ये 8. भागाकारामध्ये काय येणार आहे 8. ठीक आहे, भागाकारामध्ये काय समजू आपण याला 8 समजू. बघा सोपं होईल आता, सोडवायला सोपं जायला. पर्सेंटेजचा 72 गुणाकारात 1/8, 8 1 8 8 9 72, म्हणजे उत्तर किती आलं 900 उत्तर आलं. उत्तर किती आलं 900 उत्तर आलं.
है ना, किंवा असं करून घेऊया आपण 7200 गुणाकारात 1/8 आणि भागाकारात किती 24 आहे, 2400 आहे आणि इकडे x टक्के आहे. ठीक आहे. मग एक 8 एक 8, 8 9 72 म्हणजे किती झाले 900. 900 गुणाकार है ना, 900 आणि किती है ना, 8 9 72. ठीक आहे. 2400 x टक्के तर किती होणार आहे बेटा बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजे 9/24 म्हणजे किती 3 त्रिक 9, 3 8 24 है ना, 3 8 24 म्हणजे किती, म्हणजे किती येणार बेटा सरळ सरळ 62. म्हणजे बेटा कसं येणार सांगतो बघा, 3/8 म्हणजे किती 0.0, 3 सख 3, 3 7 8 त्रिक 24, उरलं किती 8 त्रिक 24, 8 उरलं किती 6, 8 7 56 म्हणजे उत्तर सरळ काय येणार आहे 37.1/2. म्हणजे उत्तर सरळ सरळ काय येतं बेटा 37.1/2. एवढं करायची गरज नाही. इथे उत्तर किती होते 9/24 आहे ना, कारण की काय होणार आहे 9/24 म्हणजे कसे 900 भागाकारात किती होणार आहे 24 होणार आहे, 24 होणार आहे. ठीक आहे. 24 गेले, हे गेले आणि उरलं किती 9/24. जेव्हा आपण 9/24ला भागू तर 37 1/2 आन्सर येणार आहे. किती 37/1/2. क्लिअर आहे. हे काय टक्के पॉईंटमध्ये येते पण त्याचं सरळ सरळ आन्सर तेच येते 37 1/2. क्लिअर आहे. क्लिअर आहे. बघा आतापर्यंत आपण काही अंकिक उदाहरणं पाहिली. आता शाब्दिक उदाहरणाकडे वळून आलो. ठीक आहे. काय म्हणतो पहिला क्वेश्चन, हे बेसिक क्वेश्चन आहे बेटा, एक्झाममध्ये बघायला मिळतात पोलीस भरतीच्या. ठीक आहे. समीरला परीक्षेत 200 पैकी 75 म्हणजे शेकडा किती गुण मिळाले. समीरला किती पैकी 200 पैकी किती पैकी 200 पैकी है ना, 200 पैकी किती मिळाले 75 गुण मिळाले. 75 गुण मिळाले. बघा पैकी जेव्हा पण पैकीवाला शब्द आला तर 75 आणि किती पैकी किती पैकी मिळाले 200 पैकी किती मिळाले 75. ठीक आहे. 200 पैकी 200 कुठे लिहायचे पैकीवाली गोष्ट, 200 खाली लिहिले 75 आणि किती शेकडा म्हणजे किती 100. ठीक आहे. नाही लिहिलं तरी काही फरक नाही पडणार. हे 0 गेले, हे 0 गेले, शेकडा नाही लिहिले तरी पडणार. तर किती 75/2 म्हणजे उत्तर किती येते बेटा 75/2 म्हणजे किती 2×6 2×7 14, उरले किती 2 आणि 1 आणि उरले किती 5 म्हणजे किती 37.5%. किती टक्के 37.5%. कळतंय का. एकदा पुन्हा सांगत आहे काय याचं कॅल्क्युलेशन सांगायचं फक्त. काय म्हणताय समीरला परीक्षेत 200 पैकी किती मिळाले 75 म्हणजे किती 75 मिळाले किती पैकी 200 पैकी मिळाले. तर गुणाकारात किती 100. ठीक आहे. तर हा 100 म्हणजे हे 2 0 2 0 37/2 म्हणजे किती भागितलं तर उत्तर किती येते बेटा 37.5%. किती टक्के मिळाले 37.5% मिळाले. क्लिअर आहे. क्लिअर आहे. सेम याच टाईपचा दुसरा क्वेश्चन. अजयला परीक्षेत 115 पैकी किती 46 परीक्षेत 115 पैकी किती मिळाले 46 म्हणजे शेकडा किती गुण मिळाले. म्हणजे आता बघा परीक्षा किती मार्काची होती 115 मार्काची मिळाले किती 46 म्हणजे शेकडा किती. तर काय करू 46 पैकी किती आहे 115 तर भागीला किती 115 गुणाकारात किती 100. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यासाठी पाढेपाठ पाहिजे. काय पाहिजे पाढेपाठ पाहिजे. मी येऊन राहिलो का मिळून राहिलो पाढेपाठ पाहिजे. तर किती येणार आहे बघा 23 पंचे 23ला 5 वेळा गुण होते तेव्हा 115 येते आणि 20 पंचे 20 पंचे है ना. 23 पंचे 115 आणि 20 पंचे 100. ठीक आहे. 23 1 23 23 2 46 म्हणजे उत्तर किती येते बेटा 2 गुणाकारात 20 म्हणजे किती येणार 2 गुणाकारात 20 म्हणजे किती 40% मिळाले. किती टक्के मिळाले 40%. बेटा एक्झाममध्ये येते छोटे छोटे प्रॉब्लेम एक्झाममध्ये येतात. कळलं काय सोपे प्रॉब्लेम आहे एवढं काय कठीण नाही आहे. ठीक आहे. चला याच्यानंतर जाऊया समोर. बघा बेटा आता हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे. बघा इथे काय म्हणते 250 kg पैकी 50 ग्राम म्हणजे शेकडा किती. ठीक आहे. हा क्वेश्चन थोडा वेगळा आहे बेटा. इथे बघा किलोग्राम आहे, इथं kg आहे आणि इथे काय बेटा ग्राम आहे. एक तर तुम्ही या kgला ग्राममध्ये कन्वर्ट करा किंवा ग्रामला kgमध्ये कन्वर्ट करा. तर सोपं काय राहील बेटा या किलोग्रामला ग्राममध्ये कन्वर्ट करणार. 1 kg म्हणजे किती होते बेटा 1000. 2.5 kg म्हणजे किती होणार आहे बेटा 2 5 1 2 3 है ना. किती घरा पहिले पॉईंट आहे एका घरा पहिले पॉईंट म्हणजे काय झालं हा म्हणजे 2.5 kg म्हणजे किती झाले kg म्हणजे किती झाले हे किती झाले 500 ग्राम झाले. कळलं का. कळलं. बस
हे कळलं. बस आता काय करायचं तेच प्रोसेस. 50 भागीला किती 2500 गुणाकारात किती 100. कळलं. म्हणजे किती होणार आहे, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेलं. 25 एक 25, 25 जुने 50. म्हणजे किती होणार आहे, किती होणार आहे 2%. शेकडा किती टक्के होणार आहे 2%. कळत आहे का. शेकडा किती टक्के होते 2%. सोपं आहे, काही कठीण नाही याच्यामध्ये. बघा बस काय केलं मी, या KGला ग्राममध्ये कन्वर्ट केलं. अजून काय केलं का, नाही केलं. क्लिअर आहे. समोर वाढू, तिथे 3 जर असतं तर मी काय केलं असतं, 3ला 3 किलोग्राम केलं असतं. कळलं. म्हणजे काही कठीण नाही आहे, सोपं आहे. ठीक आहे. समोर जाऊया दुसऱ्या क्वेश्चनवर. ठीक आहे. आता काय म्हणते, 2.5 तासापैकी 25 मिनटं म्हणजे शेकडा किती. 2.5 तासापैकी बघा आता इथं काय आलं, 2.5 तास आले. आता 2.5 तास आले तर आपण काय करू, एक तर मिनटात कन्वर्ट करू, मिनटाला तासामध्ये कन्वर्ट करू. तर सोपी करायला बेटा, या तासाला मिनटात म्हणजे कन्वर्ट करणार. 1 तास म्हणजे किती होते बेटा, 1 तास म्हणजे 60 मिनटं. किती मिनिट होते 60 मिनटं है ना. तर 1 तास म्हणजे 60 मिनटं. तर मला किती पाहिजे, 2.5 पाहिजे. 2.5 तास आहे ना. तर मी काय करेल बेटा, 2.5 गुणाकारात किती करेल 60 करेल. म्हणजे किती होणार आहे बेटा, 25 का 150 आणि हा 0. ठीक आहे. म्हणजे किती करा पहिले पॉईंट 1. म्हणजे किती झाले 150 मिनिट. किती मिनटं झाले 150 मिनटं. क्लिअर आहे. क्लिअर आहे. 150 मिनटं 150 मिनटं. ठीक आहे. नाही दिसत असेल तर मी पुन्हा कन्वर्ट करतो. दिसत नसेल तर 2.5 तास आहे बेटा, 2.5 तास आहे. 2.5 तास आहे तर काय 2.5 तासाला कितीने मल्टिप्लाय करेल बेटा, गुणाकार करेल बेटा 60ने. कितीने बेटा 60ने, कारण की 1 तास बरोबर म्हणजे किती 60 मिनटं. तर किती झाले 25 का 150, 150 आणि हा 0 म्हणजे हा एक्स्ट्रा लागलेला 0. ठीक आहे. तर आता काय करू मिनटामध्ये, तर तेच 25 भागाकारात किती 150, गुणाकारात किती 100. क्लिअर आहे. मग आता 25 चोक 25 किती होते बेटा 150, 25 चोक किती होते 100. मग 25 चोक 100 भागाकारात किती 6. 25 चोक 100 भागाकारात किती 6. म्हणजे किती येणार आहे हे माहिती आहे. नाही माहीत आपण करून टाकू. 100 भागीला किती 6. 6 1 6 उरले किती 4. 6 6 36 उरले किती 4. म्हणजे 16 4/6 उत्तर येते याचं. 2 2 4 आणि 2 3 6. म्हणजे उत्तर किती येणार बेटा 16/203. 16/203. हे शिकवलं पण आहे बेटा मी. काय जर भागाकारात 6 असेल तर काय ते उत्तर सरळ 16/203. तर हे सांगायची गरज नाही आहे का, सांगायची गरज नाही आहे बेटा. ठीक आहे. काही कठीण आहे का, नाही. याच्यामध्ये पण काही कठीण नाही, सोपे क्वेश्चन आहे बेटा. बुकमध्ये पुष्कळ लेंथ करून दिलेला आहे. मी एकदा पुन्हा रिपीट करतो. काय केलं, 25 भागीला किती 150 गुणाकारात किती बेटा 100. तर 25 1 25, 25 का 150 असं पण होते. आणि काय होते 100 भागीला 6. 100 भागीला 6 म्हणजे किती होणार बेटा 16/203. किती होते 16/203. हे अजून सोपं झालं. ठीक आहे. हे अजून सोपं झालं. क्लिअर आहे. चला समोर जाऊया. ठीक आहे. हा वेगळा प्रॉब्लेम आहे. आता बघा असे प्रॉब्लेम तुम्हाला मिळणारच एक्झाममध्ये. ठीक आहे. काय म्हणतं, जर एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या, जर एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे. किती टक्के आहे 10% जास्त आहे. तर बीचे मासिक वेतन किती टक्के कमी आहे. तर बीचे मासिक वेतन किती टक्के कमी आहे. ठीक आहे. हा प्रश्न विचारला आहे. हे बघा बेटा, हा प्रश्न जास्त काही कठीण काम नाही सोडवणं, बहुत सोपं आहे बेटा. सगळ्यात ही पहिली लाईन इम्पॉर्टंट आपल्यासाठी. काय ही पहिली लाईन. ठीक आहे. हे एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या की 10% किती जास्त आहे. बस इथपर्यंत इम्पॉर्टंट आपल्याला. जास्त असेल बघा मी 2 पॉईंट लिहून देतो. जर जास्त असेल ना बेटा, जास्त हा शब्द आला तर काय करायचं अधिक करायचं, आणि कमी शब्द आला तर काय करायचं मायनस करायचं. बस एवढं करायचं. कळलं. जास्त आला तर अधिक आणि कमी आला तर मायनस. तर आता पहिल्या लाईनमध्ये इम्पॉर्टंट पहिली लाईन काय, जास्त आहे की कमी आहे बेटा जास्त आहे. तर बघा काय करायचं 10 लिहायचं. ठीक आहे. जास्त आहे तर काय करायचं 100 किती 10 प्लस करायचे. किती प्लस करायचे 10. म्हणजे किती झाले बेटा 110. इथपर्यंत क्लिअर आहे. 100 10 प्लस केले म्हणजे किती झाले बेटा 110. आणि गुणाकार टक्के काढायचे. तर काय करू गुणाकार 100 करून टाकू. हा 100 गेला, हा गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. ठीक आहे. म्हणजे 10 गुणाकारात 10 म्हणजे किती 100 भागीला किती 11. ते शिकवलं आहे. 100 भागीला 11 म्हणजे किती येते 9 1/11%. नाही माहीत तर सांगतो. 100 भागाकारात किती 11 11 9 99. उरला किती बेटा 1 म्हणजे किती
9 1 किती 11, 9 1 किती बेटा 11, कळतं? म्हणजे उत्तर किती आला बेटा 9 किती येणार आहे 11 येणार, 9/11 टक्के येणार आहे. किती येणार आहे 9/11%. क्लिअर आहे? 9/11% येणार आहे. काही कठीण आहे का बेटा? काही कठीण नाही आहे. काही कठीण आहे का? मी काही नाही केलं. मी काय केलं, जास्त होतं. काय होतं? जास्त होतं. जास्त होतं म्हणून काय केलं मी, जास्त होतं बीचा मासिक वेतन म्हणतात, जास्त होतं म्हणून मी काय केलं प्लस केलं. जास्त होतं म्हणून काय केलं 10 जसे तसे याच्यामध्ये किती 100मध्ये 10 ॲड केले तिथे आले 110. गुणाकारात किती बेटा 100 आहे ना. तर हा एक 0 गेला आणि हा एक 0 गेला म्हणजे उरले किती 10 गुणाकारात 10 म्हणजे किती बेटा 100 भागीला किती 11 म्हणजे किती 9/9 1/11%. क्लिअर आहे? क्लिअर आहे? ठीक आहे. समोर जाऊया क्वेश्चनवर. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा बेटा. सेकंड क्वेश्चन बघा, मी एका टाईपचे 2-2 क्वेश्चन घेतो बेटा, म्हणजे काय प्रत्येक प्रॉब्लेम कव्हर होईल तुमचे. ठीक आहे. हे बघा, एची मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या किती टक्के 25% जास्त. 25% जास्त म्हणजे काय करू बेटा 25 हे भागाकारात काय 100 अधिक किती 25 म्हणजे किती झाले बेटा 125. गुणाकारात किती बेटा 100 आहे ना. 25 1 25, 25 1 125, 25 1 25, 25 1 125 बरोबर. सॉरी 25 5 125, 5 येणार 6 येणार चुकलं. 25 5 125. ठीक आहे. मग काय करू 5 1 5 आणि 20 5 100 म्हणजे किती टक्क्यांनी कमी आहे बेटा 20% कमी आहे. किती टक्क्यांनी कमी आहे 20% कमी आहे. कळत आहे का तुम्हाला? किती टक्क्यांनी कमी आहे 20%. कळत आहे? कळत आहे 20%. मी जास्त काही करत नाही, बस सोपं सोपं सांगत एकदम पटापट पटापट. ठीक आहे. एकदा पुन्हा सांगत आहे किती टक्क्यांनी 25% जसे तसे लिहिले हे जास्त आहे तर. आणि मग काय करू मासिक वेतन म्हणत तर किती 100 प्लस किती करू 25 करू तर किती येणार आहे 125. गुणाकारात किती बेटा 100. 25 1 25, 25 5 125, 5 1 5 आणि 20 5 100 म्हणजे किती टक्के येणार आहे 20%. काय येणार आहे कमी. काय येणार आहे कमी. क्लिअर आहे? क्लिअर आहे? समोर जाऊया याच्या समोर जाऊया. ठीक आहे. तिसरा नंबरचा क्वेश्चन बेटा बघा काय म्हणतो, जर एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 25% कमी असेल. काय म्हणते जर एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 25% कमी असेल तर बीचे मासिक वेतन किती टक्के जास्त आहे ना. काय म्हणते जास्त आहे. तर बघा 25 आहे. बघा मगाशी मी काय सांगितलं, जर कमी असेल तर काय करायचं मायनस करायचं सांगितलं, आणि जास्त असेल तर काय करायचं प्लस करायचं सांगितलं की नाही. कमी असेल तर मायनस, जास्त असेल तर प्लस, बस एवढंच. आता काय सगळ्यात पहिली लाईन, पहिल्या लाईनमध्ये काय वर्ड आला हा, ही पहिली लाईन आपली, ही पहिली लाईन काय म्हणते जर एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 25% काय कमी आहे. कमी आहे म्हणजे काय करू मायनस करू. कमी आहे म्हणजे काय करू मायनस करू. ठीक आहे. तर किती येणार आहे बेटा 25 जसे तसे. आता काय कमीवाला वर्ड आला तर आपण काय करू बेटा 100मधून 25 वजा करू. वजा करू म्हणजे किती आले 75. गुणाकारात किती बेटा 100. ठीक आहे. गुणाकारात 100. 25 1 25, 25 3 75 आणि 3/100 म्हणजे किती 33 1/3%. 33 1/3%. नाही पण येत तरी सांगतो. हे कसे आले 100/3 है ना. 100/3 म्हणजे किती 33 1/3%. हे कसे आले ते पण सांगून देतो. हे क्लिअर आहे बेटा, हे सगळ्यांना येत पण असेल. 100/3 किती 3, 3 3 9 उरला किती बेटा 1. पुन्हा 3 3 9 उरला किती बेटा 1 म्हणजे 33 1/3%. 33 1 किती बेटा 3%. कळलं का? कळतं आहे? सोपे क्वेश्चन आहे बेटा, एवढं हार्ड नाही आहे. याच्या समोर जाऊया आपण. हे काहीच नाही आहे, बेसिक क्वेश्चन आहे. हे सगळे बेसिक आहे. तुम्हाला येते किंवा नाही येत हा काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे शिकाल तर सगळ्या गोष्टी शिकून घ्याल. ठीक आहे. सगळ्या गोष्टी शिकून घ्याल. बघा मी याच्यामध्ये थोडंसं चेंज करतो इथला इथंच. ठीक आहे. थोडंसं चेंज करतो. सेम क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. याचं एक काम करू, याच्यामध्ये काय करू 20% करून टाकू. ठीक आहे. 20% केलं काय होते मग काय करू 20. सेम क्वेश्चन आहे बेटा. काय जर एचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या 20% कमी असेल, कमी आहे तर बीचे मासिक वेतन किती. तर बीचे मासिक वेतन किती, वेतन
किती टक्के जास्त आहे आहे ठीक आहे. चेंज केला, फक्त नंबर चेंज केला. आता जे कमी आहे म्हणजे काय करू बेटा, हे 20 जसेच्या तसे 100मधून काय मायनस केले बेटा, 20 मायनस केले म्हणजे किती आले बेटा, 80 आले. गुणाकारात किती बेटा, 100. 20 × 20, 20 चौक 80. मग 4 × 4 आणि 25 चौक 100 म्हणजे किती येते बेटा, म्हणजे किती टक्के जास्त आहे बेटा, 25% काय जास्त आहे. कोणाचे टेकन, कोणाचे वेतन, बीचे वेतन किती, 25% काय जास्त आहे. आहे सोपं बेटा, काही कठीण नाही आहे. आपल्याला कठीण सांगितलं जाते. समोर जाऊया, समोरचे काही महत्त्वाचे क्वेश्चन त्याच्यावर काम करू. ठीक आहे. आता असे क्वेश्चन पण तुम्ही पेपरमध्ये बघितले असेल. बघा याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहे. काय म्हणतो, BMCने 20% भाडे वाढ केली व 4 महिन्यांनी. काय म्हणते, BMC BMC म्हणजे कोण, बृहन्मुंबई जे रोडवर बसेस चालवते ती वाली बस है ना. BAC नावाची एक हे आहे संस्था, तिने 20% भाडे वाढ केली. 20% पहिले भाडे वाढवले, नंतर काय म्हणते 4 महिने पुन्हा जाऊ दिले आणि मग पुन्हा किती टक्के वाढवले, 10% वाढवले. तर एकूण किती टक्के भाडं वाढलं असा प्रश्न करत आहे एक्झामिनर. हे बघा बेटा, पर्सेंटेजमध्ये, शेकडेवारीमध्ये, नफा तोट्यामध्ये कोणती पण वस्तू काय राहते बेटा, 100% राहते. कोणती पण वस्तू काय राहते, 100%. म्हणजे पहिले भाडं किती होतं, 100% होतं. किती टक्के होतं भाडं, 100% होतं. मग आता किती वाढवले बेटा, 20% वाढ केली आहे ना. 20% वाढ केली म्हणून काय करू बेटा, गुणाकारात 120 भागीला काय करू बेटा आपण 100. हे सोपं आहे, एकदम सोपं आहे. मग पुन्हा काय म्हणते बेटा, 10% वाढ केली किती महिन्यानंतर, 4 महिन्यानंतर. राहू दे, काय फरक नाही पडत. 4 महिन्यानंतर करू किंवा मग ते 8 महिन्यानंतर किती केली, 110. पुन्हा वाढ केली तर काय म्हणते, मग काय म्हणते, एकूण एकूण किती टक्के भाडे वाढ, एकूण किती टक्के भाडे वाढ म्हणते. म्हणजे काय, जे पण उत्तर येईन बेटा इथे, जे पण उत्तर येईन ते किती वाढलं हे सांगायचं. तर कसं वाढेल, आपलं पहिले किती होतं बेटा, 100% होतं. इथे किती होऊन आलं, जे पण होईल ते इथून किती वाढत आहे हे सांगायचं आपल्याला उत्तरामध्ये, हे सांगायचं. कळतं का प्रश्न है ना. 100% पहिले होतं, मग ते 20% वाढले तर काय केलं आपण, 120 भागीला 100 वाढत आहे म्हणून आपण प्लस करत आहे. इथे पण काय करत आहे, 100% 10% वाढत आहे म्हणून काय केलं, 110 भागीला 100. मग आपण याचं जे पण उत्तर काढू ते इथं लिहू आणि इथपासून इथपर्यंत किती वाढलं ते सांगू. ठीक आहे. तर आपण या प्रश्नावर पहिले हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा एक गेला आणि हा एक गेला. 12 गुणाकारात 11 म्हणजे किती बेटा, 12 गुणाकारात 11 म्हणजे किती, 132 येते. किती, 132 किंवा 11 दोन्ही 22, 2 हातचे किती 2, 11 × 11, 11 आणि 2 13 म्हणजे किती, 132 झालं. तर बेटा इथपासून इथपर्यंत किती वाढत आहे, इथपासून इथपर्यंत किती वाढत आहे, 32% वाढत आहे. किती वाढत आहे, पहिले किती होतं बेटा, 100% होते. आता किती झाले बेटा, 132. तर आपलं उत्तर किती आलं बेटा, 32% आलं. किती उत्तर आलं आपलं, 32%. क्लिअर आहे. आपलं उत्तर किती आलं बेटा, 32% उत्तर आलं. कळतंय का, काही भारी नाही याच्यामध्ये, सोपं आहे, एकदम सोपं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो बेटा, काय करताय मी, 100 गुणाकारात किती, 120 भागाकारात किती, 100. 120 भागाकारात किती बेटा, 100 आहे ना. तर हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले आहे ना. इथे एक पाहिजे. तर 12 गुणाकारात किती, 132 होतं. तर बेटा पहिले किती होतं बेटा, आपलं 100 होतं. पहिले किती होतं, 100 होतं. आता किती होऊन आलं, 132 होऊन आलं. तर वाढून आले की कमी होऊन आले बेटा, वाढून आले म्हणजे किती वाढत आहे बेटा, 32 वाढत आहे. म्हणजे किती टक्के बेटा, 32%. किती टक्के, 32%. क्लिअर आहे. जर याच्यात कमीवाला क्वेश्चन आला तर कमी होत आहे किंवा वाढत आहे तर मग काय करू, त्याच्यात पण आपण पाहूया. ठीक आहे. आपण चेंज करूया थोडा क्वेश्चनला. ठीक आहे. तर CNG नावाची एक कंपनी आहे, रोडवेज कंपनी आहे. रोडवेज कंपनी म्हणजे काय, ज्याच्यावर रस्त्यावर गाडी चालते, CNG नावाची. तर CNGने काय केले, पहिले 20% भाडे काय केले, कमी केले. मग 1 वर्षाने काय केले, पुन्हा भाडे वाढवले. म्हणजे काय होतं, पहिले पॅसेंजर मिळत नव्हते, त्यांनी काय केलं, यार पॅसेंजर मिळत नाही तर आपण काय केलं, 20% कमी करून टाकू. नंतर काय केलं, आता पॅसेंजर यायला लागले तर अर्निंग म्हणजे पैसे कमवायला लागलो तर 10% त्यांनी काय केलं की नाही, अजून थोडा कमव म्हणून काय केलं, त्यांनी 10% वाढवले. तर तो काय म्हणते, एकूण किती टक्के वाढ किंवा घट झाली, किंवा घट पाहिजे तो इथं, किंवा घट झाली. ठीक आहे. हा शब्द नाही लिहिला मी. ठीक आहे. हा शब्द आला. तर बघा आता काय, पहिले किती होती बेटा, 100 होती. आता काय झालं, 20% भाडे कमी झाले. बघा इथे कमी झाला वड आहे. तर आपण काय करू, कमी झाले म्हणून काय करू, 100 मधून 20 मायनस करू. म्हणजे किती झाले बेटा, हे 80 भागाकारात किती, 100.
ठीक आहे. मग काय म्हणते, एका वर्षाने पुन्हा 10% भाडे वाढ केली, म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर काय केलं, भाडे वाढवले. म्हणजे किती झाले बेटा, वाढवले म्हणजे काय करू, प्लस करू. 100 110 प्लस किती करू, 110 भागीला किती करू, 100 करू. बघा मी काय म्हटलं, पहिले किती होतं, 20% कमी केलं, तर काय केलं, 100मधून 20 कमी केलं तर किती झाले बेटा, 80. मग काय म्हणते, एका वर्षाने पुन्हा काय म्हणते, 10% भाडे वाढवले. वाढवले म्हणजे काय बेटा, प्लस. आणि मग काय, फायनली आन्सर द्यायचा आपल्याला. फायनली आपल्याला शेवटी आपल्याला उत्तर द्यायचं. तर मग काय करू बेटा, हे 0 2 गेले, हे 0 2 गेले, है ना, हा 0 गेला, हा 0 गेला. आता बेटा 11 8 किती होते, 88. किती होते, 88 होते, 88. आता मला एक सांगा, पहिले 100 होतं, आता किती झालं बेटा, 88. तर मला एक सांगा, वाढ झाली की घट झाली, वाढ झाली की घट झाली, घट झाली. किती टक्क्यांनी घट झाली बेटा, 12%. काय, 12% काय झाले बेटा, घट झाली. किती झाली, 12% काय झाली, घट झाली. का घट झाली, कारण की 11 गुणाकारात 8 केलं तर किती, 88. आणि पहिले किती होती आपली, 100% होती. आता किती टक्के झाली, 88% झाली. म्हणजे टोटल किती टक्के घट झाली, 12% घट झाली. वाढ झाली का, नाही. वाढ झाली का, नाही. ठीक आहे. तर आपण असे क्वेश्चन येतात बेटा, असे एक्झाममध्ये येतात, प्रत्येक भरतीमध्ये येतात पर्सेंट याच्यावर. ठीक आहे. याच्या समोर जाऊया, दुसरे पॅटर्न पाहूया आपण. अजून पुष्कळ पॅटर्न बेटा याच्यात पर्सेंटेजमध्ये, पुष्कळ सारे आहे. बघा बेटा, हा नवीन पॅटर्नचा क्वेश्चन आहे. बघा, हर एक प्रत्येक क्वेश्चन टाईपनुसार सांगत आहे. ठीक आहे. हा एक वेगळ्या टाईपच्या क्वेश्चन आला, हा टाईपचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. सुधीरचा पगार 4800 रुपये आहे, त्याच्या पगारात 30% वाढ झाली. काय झाली, वाढ झाली. तर त्याचा नवीन पगार किती. बघा, मी 2 पद्धती सांगत आहे, 2 पद्धती सांगत आहे. ही पहिली पद्धत आणि हे दुसरी पद्धत. ठीक आहे. 2 पद्धती सांगितलं, जे सोपं वाटेल ते करू. बघा, पहिला पगार किती, 4800, कोणाचा, सुधीरचा. याच्यात किती टक्के वाढ होते, 30%. ठीक आहे, 30% वाढ होत आहे. बघा, ठीक आहे. तर काय करू बेटा, पर्सेंटेजचं चिन्ह आहे, पर्सेंटेजच्या चिन्हाचं शिकवलं आहे मी. काय, 2 घरा पहिले पॉईंट शिकवलं आहे, तर आपण 2 घरा पहिले पॉईंट देऊन टाकू. आणि याचं काय करू, गुणाकार. ठीक आहे. 3 8 24, 3 8 किती होते, 24. ठीक आहे. 3 चौक 12, 12 आणि 2 14, म्हणजे किती झालं, 144 झालं. ठीक आहे. आता काय करू, वाढ होते तर आपण काय करू, प्लस करून टाकू. ठीक आहे. तर याचं उत्तर किती होते बेटा, शेवटी उत्तर काय ते, 4 4 8 आणि 1 9 आणि 1 4, म्हणजे याचं उत्तर किती ते, 4944. मी काय केलं का, मी काही नाही केलं. मी काय केलं, फक्त या 4800चे काय काढले बेटा, 30% काढले. 30% काढले. किती, 30% किती होते बेटा, 30%. पर्सेंटेज 2 घरा पहिले पॉईंट, 2 घरा पहिले पॉईंट केलं. मग 3 8 24, 4 3 चौक 12 आणि 2 14, है ना. आणि हा 1 0, सॉरी 1 0 नव्हता लावला मी, 1 0 नव्हता लावला. 1 4 4 0, हे 0 नव्हता लावला. तर काय ते 0 4 8 आणि 4 12, 4 आणि 1 5 आणि 1 6, म्हणजे किती, 6200. ठीक आहे. हे उत्तर येते, हे उत्तर येऊन आलं किती, 6240 उत्तर येऊन आलं. ठीक आहे, है ना. 48चे 30%, किती, 1440 उत्तर येते. तर ते मी काय केलं, थोडं हे केलं, 0 नव्हता लावला म्हणून ते राहून गेलं होतं. तर 30% किती येते, 6240. ही पहिली मेथड. ठीक आहे. दुसरी मेथड बेटा, 4800 आणि किती, 20% वाढत आहे. तर काय करू बेटा, 20 म्हणजे 120 भागीला किती, 100. ठीक आहे. आता हे 2 0 गेले बेटा आणि हे 2 0 गेले. तर ठीक आहे, 12 8 96, 6चे किती, 9, 12 चौक 48, 48 आणि 10 12 चौक 48, 12 8 96, 6चे 9, 12 चौक 48, नाही 30% आहे, सॉरी 30% आहे, 30% याच्यामध्ये 30% आहे, 20% नाही, 30% आहे. ठीक आहे. ठीक आहे. मग काय ते, ठीक आहे. तर काय होते, 13 8 किती होते, 13 8 104, 4 हातचे किती, 10. हा 0 इथं लावून दिला आपण. ठीक आहे, लावून दिला. हा 0 इथं लावून दिला. 13 8 104, 4 हातचे किती, 10. मग 13 चौक 52, 52 आणि 10 62, असं पण काढू शकतो. तर सोपी तर हीच पद्धत राहील म्हणा, सोपी ही पद्धत राहील. ठीक आहे. हे दोन्ही पद्धती सांगितल्या मी, पण सोपी कोणती पद्धत राहील, ही पद्धत राहील. ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगून देतो, त्रास असेल तर कोणाला. 2 पद्धती सांगितल्या, ज्या सोप्या पद्धती वाटते त्या करायच्या, काही कंपल्सेशन आहे. जिथे सोपं वाटते किंवा हेच पद्धत करा.
4800 वाढ होत आहे, तर किती करू आपण 30%, तर किती करू 130. जर कमी आली तर आपण काय केलं मायनस केलं असतं. हे शून्य गेले, हे शून्य गेले, है ना. 3 104, हा शून्य लावला, 1352, 52 10 62, किती 52 10 62, म्हणजे उत्तर किती 6240. हे काय झालं नवीन उत्तर झालं. हे काय झालं नवीन उत्तर. याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन बघूया आपण. बघा हा नवीन क्वेश्चन. समीरचा पगार 9600 रुपये, तर त्याच्या पगारात 20% घट झाली, तर त्याचा नवीन पगार किती. बघा किती आहे पगार 9600. त्याच्या पगारात किती टक्के घट आहे 20% घट आहे. घट आहे म्हणजे काय बेटा मायनस, कुठून 100पैकी 20 मायनस करू, म्हणजे 9600 काय त्याचा पगार आहे. आता किती टक्के घट आहे 20% घट आहे, तर काय करू 100मधून 20 मायनस करून टाकू, म्हणजे किती आलं बेटा 80%, आणि हे किती 100. तर हे काय 2 0 गेले, हे 2 0 गेले, मग काय ते बेटा हा शून्य मांडला जसं तसा. 8 सकम 48, 8 8 किती 4, 8 9 72, 72 आणि 4 76, म्हणजे त्याचा नवीन पगार किती आला बेटा 7680 आला. किती आला 7680. बघा जर घट होत असेल ना तर मायनस करू, आणि वाढ होत असेल तर काय करू प्लस. कशामध्ये 100मध्ये प्लस करू. वाढ होत असेल तर 100मध्ये प्लस करू, आणि घट होत असेल तर 100मध्ये काय करू मायनस करू. ठीक आहे. याच्या जागी एक अजून क्वेश्चन घेऊन टाकू, म्हणजे तो प्रॉब्लेम क्रिएट नाही होणार तुम्हाला. ठीक आहे, प्रॉब्लेम क्रिएट नाही होणार. एक मी फक्त व्हॅल्यू चेंज करून घेतो, व्हॅल्यू चेंज करतो. ठीक आहे, 3200 आणि हे किती 20%, काय झाली घट झाली, घट झाली. ठीक आहे, बस व्हॅल्यू चेंज करत आहे. मग काय 3200 गुणाकारात किती 20 आहे, म्हणजे किती घट म्हणजे किती 80, घट झाली बेटा 80. गुणाकारात भागाकारात किती 100, हे शून्य, हे शून्य, हा 0 मांडला इथे. 8 2 16, 6 1, 8 त्रिक 24, 24 आणि 1 25, म्हणजे किती झालं बेटा 2560. किती झालं बेटा 2560. कळत आहे 2560 झालं. कळत आहे, कळत आहे का, कळत आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया, नेक्स्ट टाईपवर जाऊया बेटा. आपण प्रत्येक टाईपचे क्वेश्चन घेऊन आलो. जवळपास तुमच्यासाठी मी 4 पुस्तकं वापरत आहे. कोकिळा प्रकाशन, फास्ट ट्रॅक, नवीन एडिशन, नंतर मग पंढरीनाथ राणे, सायरस कराड, आणि अजून 2-4 पुस्तकं, अजून माझे नोट्स, म्हणजे जवळपास 5 ते 6 पुस्तकं वापरून हा कोर्स तयार होऊन आला आहे. क्लिअर आहे. ठीक आहे. गहू व ज्वारीची गुणोत्तर किती आहे. नवीन टाईपचा क्वेश्चन आहे बेटा, नवीन टाईपचा क्वेश्चन आहे हा, नवीन टाईपचा क्वेश्चन आहे. बघा गहू व ज्वारीची गुणोत्तर किती आहे 4:5 आहे, आणि जर गव्हाची किंमत 10% वाढवली आणि ज्वारीची किंमत किती टक्क्याने वाढवली 20% वाढवली, तर नवीन किंमतीचे गुणोत्तर किती, नवीन किंमतीचे गुणोत्तर किती. ठीक आहे, हा टाईपवाला क्वेश्चन आहे बेटा, हा टाईपवाला क्वेश्चन आहे. याचा ऑप्शन आहे बघा, ऑप्शन लिहून दिलं 11.10, 11. दुसरा आहे 11:15, तिसरा आहे 15:11, चौथा आहे 12:11. ठीक आहे, हे बघा हे ऑप्शन दिले आहे. ठीक आहे, पेपर महापोर्टलचा क्वेश्चन आहे हा, महापोर्टलमध्ये आला होता. बघा बेटा जेव्हा गुणोत्तर दिलं राहते, किमती दिली आहे का तुम्हाला, गुणोत्तर दिला किती 4:5, तर याला किमती पकडायचं. याला किमती किती पकडायच्या, 4 असेल तर आपण 400 समजू, 5 असेल तर 500 समजू, 3 असेल तर 300 समजू, 2 असेल तर 200 समजू. क्लिअर आहे. 100वर पकडायचं, 10वर नाही पकडायचं, 100वर पकडायचं. कारण काय याचे कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते. ठीक आहे बेटा, कॅल्क्युलेशन. तर बघा गहू, गहू व काय ज्वारी, गहू व काय ज्वारी. गहूची किंमत किती आहे बेटा 400 पकडली, आणि याची किती पकडली 500 पकडली. ठीक आहे, आता गहूमध्ये किती वाढले 10% वाढली, हे बघा, आणि याची किती वाढली पण किती टक्के वाढली 20% वाढली. ठीक आहे, आता मला सांगा 400चे 10% किती होते बेटा, प्रत्येकाला काढता ते, कोणी पोरगा असं नाही त्याला नाही काढतात. 400चे 10% होते 40. ठीक आहे, 400 अधिक 40 किती होते 440, म्हणजे नवीन किंमत किती आली बेटा 440. ठीक आहे, 500चे 20% किती होते बेटा, नाही आहे तर पर्सेंट म्हणजे 2 घरा पहिले पण 5 2 10, म्हणजे किती झाले 100 आहे ना. 100 तर किती झाले बेटा हे 600 आहे ना, 100 होते. तर आपण काय करू ॲड करून टाकू, 500मध्ये अधिक 600 करून टाकू, म्हणजे किती झाले 600. क्लिअर आहे बेटा, क्लिअर आहे. ठीक आहे, तर आता याचा आन्सर काढायचा आपल्याला, किती काढायचं आहे. ठीक आहे, तर बघा बेटा आपण आता आन्सर काढायचं, काय काढायचं गुणोत्तर काढायचं, गुणोत्तर काढायचं, गुणोत्तर.
जर नवीन नवीन किंमत सांगू तर आपण किती सांगू, गहूची 440, आणि जर ज्वारीची विचारलं तर किती सांगू, 600. पण आपल्याला गहूची किंमत नाही सांगायची, आपल्याला काय सांगायचं, गुणोत्तर सांगायचं. गुणोत्तर सांगायचं तर आपल्याला काय लागेल, सारख्या पाळ्याने भागायला लागेल किंवा सारख्या नंबरनी भागायला लागेल. तर मी भागवते सारख्या नंबरनी. बघा हा 0 गेला, हा 1 0 गेला. बघा 11 गुणाकारात जर मी 4 करतो तर किती येते, 44 येते. सेम 15 गुणाकारात जर मी 4 करतो तर किती येते, 60 येते. म्हणजे मी 4नी भागून राहिलो सारख्याने, है ना. तर याचं उत्तर काय ते बेटा, याचं उत्तर काय ते, 11 चोक 44 आणि 15 चोक 60. म्हणजे याचं उत्तर किती आलं बेटा, 11 गुणोत्तरात 15. 11 गुणोत्तरात 15. कारण की काय विचारला, नवीन किमतीचे गुणोत्तर विचारला. किती, नवीन किमतीचे. हाच क्वेश्चन जर तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये बघितला, हा फास्ट ट्रॅकचा क्वेश्चन आहे, तर बहुत लंबा करून दिलेला आहे. क्लिअर आहे का. मी एकदा पुन्हा सांगत आहे क्वेश्चन समजावून, हा पुन्हा सांगत आहे. ठीक आहे, दिसत आहे ना सगळं हे बघा गहूची किंमत किती आहे, 4 आहे. तर मी काय पकडली, 400. बघा गुणोत्तरात 4 असेल तर 400 पकडायची, 5 असेल तर 500 पकडायची, 6 असेल तर 600 पकडायची, म्हणजे 100 वरवाली पकडायची. ठीक आहे. आणि हा किती होता, 500. तर बेटा 400चे 10% किती होते बेटा, 40 होते. क्लिअर आहे. म्हणजे आपण काय करू, वाढत आहे तर काय करून घेऊ, आपण ॲड करून टाकू, बेरीज करू. 400 अधिक 40 म्हणजे किती, 440. ठीक आहे. किती टक्के आहे, 20% आहे. 20% तर काय करू, ॲड करून टाकू. 500चे 20% किती होते बेटा, 100 होते. किती होते, 100 होते. तर हे पण काय करू, ॲड करून टाकू. काय करू, ॲड करू, है ना. 500 अधिक 100 किती होते, 600, है ना. वाढत आहे तर प्लस केली आपण, तर किती, हे 0 गेले. 11 चोक 44 आणि 15 चोक 60. तर 11 गुणोत्तरात काय ते 15. 11 गुणोत्तरात काय ते 15चं उत्तर काय आलं, 11 गुणोत्तरात 15 आलं. कळलं, 11 गुणोत्तरात 15 आलं. आहे ना सोपा क्वेश्चन बेटा, सोपा क्वेश्चन आहे. याच्यासारखाच अजून एक क्वेश्चन करून टाकू आपण, सेम क्वेश्चन. बघा बेटा एक नवीन क्वेश्चन आहे. काय म्हणते, गहू व ज्वारीचे गुणोत्तर किती, 8:9 आहे. जर गव्हाची किंमत 20% वाढवली आणि ज्वारीची किंमत 30% वाढवली तर नवीन किमतीचे गुणोत्तर किती. ठीक आहे. या क्वेश्चनमध्ये पण काही दम नाही. ठीक आहे. आता इथे काय, पहिले जुनं गुणोत्तर किती, 8:9 आहे ना. वाढत किती आहे, 20% आणि 30%. तर आपण काय करू बेटा, या 8ला काय पकडू, 800 पकडू. या ज्वारीला काय पकडू, 900 पकडू, है ना. 8 आहे तर 800 पकडले, 9 आहे तर 900 पकडलं. बस याच्यामध्ये काय करायचं बेटा, किती टक्के वाढत आहे, 20% वाढत आहे. 800चे 20% किती होते, प्रत्येकाला काढते ते पर्सेंटेज. 2 घरा पहिले पॉईंट, 2 8 8 2 16 म्हणजे किती झाले, 800चे 20% 160. ठीक आहे. याची काय करू, ॲडिशन करून टाकू. याची काय करू, बेरीज करू, 160. ठीक आहे. तर याची बेरीज किती येते बेटा, 0 6 आणि 8 आणि 1 9. म्हणजे नवीन किंमत किती झाली, जर नवीन किंमत विचारली असेल तर मग इकडे काय वाढत आहे, 30% वाढत आहे ज्वारीची किंमत. तर ठीक आहे. पर्सेंटेज आहे 2 घरा पहिले पॉईंट, 9 त्रिक 27 म्हणजे किती, 270. हे पण काय करू, ॲड करून टाकू, बेरीज करू. तर किती होते बेटा, 0 7 9 आणि 2 किती होते, 11. क्लिअर आहे. म्हणजे गहूची किंमत विचारली असती तर आपण किती सांगितली असती, 960. ज्वारीची विचारली तर आपण किती सांगितली, 1170. क्लिअर आहे. आता काय विचारत आहे आपल्याला काय विचारत आहे, ते गुणोत्तर सांगा, नवीन किमतीचे गुणोत्तर. तर ठीक आहे. गुणोत्तर काय येणार आहे बेटा, हे बघा, हा 0 कपला, है ना. आता बघा, आता काय ऑप्शन बघा, 28 39 आहे, 5 9 आहे, 32 11 आहे ना, आहे की नाही. आता बघा कोणत्या बघा, जर आपण 32च्या ट्रिपल केलं, हे बघा 32 गुणाकारात जर 3 केलं, 3 2 6 आणि 3 त्रिक 9, 32 त्रिक 96. ठीक आहे. ऑप्शनमध्ये सांगत आहे. आणि 39 गुणाकारात जर आपण 3 केलं, 3 9 27 6, 7 किती 2, 3 त्रिक 9 9 2 11. म्हणजे ऑप्शनवरून पण आपण टिक करू शकतो. म्हणजे काय, आपण पूर्ण नाही टिक करू, फक्त पाहिलं की यार 6 कोण देत आहे, हा 39 देऊन राहिला, म्हणजे एकच देऊन राहिला. जर 32 गुणाकारात जर 3 करतो किती, 32 त्रिक 96 होते आणि 39 गुणाकारात 3 करतो काय होते, 117 होते. तर सरळ याचं उत्तर काय ते 32 गुणोत्तरात किती येते,
39. किती येते 32 गुणोत्तरात किती होते 39. ठीक आहे. हे सगळे क्वेश्चन फास्ट ट्रॅकचे आहे. ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये जर असं विचारलं तर आपण असं काढू शकलो पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. तर जाऊया नवीन क्वेश्चनवर. नाही समजलं असेल तर मी पुन्हा एकदा रिपीट करून देतो. काय होते 8 हा 9 आहे. तर किती आहे बेटा याला 8ला काय पकडू आपण 8ला किती पकडू 800 पकडू 8ला 800 पकडू 9ला किती पकडू 900 पकडू. ठीक आहे. याचे 30%. याचे किती टक्के आहे 20%. याला आणि याचे किती टक्के आहे 30%. याचे 20% किती बेटा 8 दुने 16 म्हणजे किती 160. म्हणजे नवीन किंमत किती आली बेटा 960. याचे 30% किती होते बेटा 270. आता प्रत्येकाला माहिती आहे 30% 900चे 30% 270 होते. तर किती जोडले आपण वाढवून आले तर हे किती आले 1170. आता गुणोत्तर काढायचं बेटा. गुणोत्तर काढायचं तर हा 1 0 गेला हा 1 0 गेला. 32 त्रिक किती होते 32 त्रिक 96 होते आणि 39 त्रिक 117 होते. तर आपला फायनल आन्सर काय राहील बेटा 32 गुणोत्तरात किती राहिला 39. 32 गुणोत्तरात किती राहिला बेटा 39. क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया.